तर 5च्या 5 बातम्यांना सुरुवात करणार आहोत। 5 मध्ये कोणत्या बातम्या आपण पाहणार आहोत? मुंबईतून आयारामांना संधी देण्यात आलेली आहे, तर रवी राजा यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि रवी राजांच्या उमेदवारी विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। त्यानंतर संभाजीनगरमधून महायुती तुटणार अशी बातमी येते। शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी पसरल्याचंही वृत्त आहे। ठाण्यात कुणाची कशी युती होणार आणि शिंदेंच्या शिवसेनेची प्रचार रॅली रोखण्यात आलेली, ही रॅली कुठे रोखली या संदर्भात सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत। नाशिकमधून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं ठरेना, महाविकास आघाडीतही बैठकांचं सत्र कायम आहे, ही बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत। सुरुवात करूयात मुंबई महापालिकेतल्या बातमीनं। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं पहिली यादी जाहीर केली असून काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या रवी राजा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर बाहेरून आलेल्या रवी राजा यांना उमेदवारी दिल्यानं भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते। गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। दरम्यान भाजप नेते रवी राजांच्या उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय। 50 ते 60 जणांकडून भाजपच्या मुंबई कार्यालयासमोर रवी राजांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ऋतिक गणकवार आपल्या सोबत आहेत। ऋतिक, रवी राजा यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आलेला आहे, तिथून कोण इच्छुक आहेत आणि या नाराजांचं काय म्हणणं आहे नेमकं? नक्कीच आपण बघतोय की आयारामांना उमेदवारी जे आहेत ते भाजप पक्षाकडून दिले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचमुळं भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये रोष पाहायला मिळतोय। अशीच एक घटना जी आहे ती धारावीची जे वॉर्ड क्रमांक आहे 185 त्यामध्ये घडल्याचं पाहायला मिळतं आहे। नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रवी राजा यांना ही उमेदवारी भाजपकडून आज घोषित करण्यात आलेली आहे। त्यानंतर धारावीमध्ये हा वॉर्ड येतो, त्या तिकडचे जे कार्यकर्ते आहेत, भाजपचं जे कार्यालय आहे वसंत स्मृती त्या ठिकाणी येत आतमध्ये येत या विरोधात घोषणाबाजी केलेली आहे। प्रचंड नाराजी आपण त्यांच्यामध्ये पाहायला मिळते। रवी राजा यांनी मागच्या वर्षी आपण बघितलं तर ऑक्टोबरमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेला होता। ते काँग्रेसचा एक विरोधी पक्षाचा चेहरा होता महापालिकेमध्ये, मुंबईमध्ये ते प्रबळ नेते होते, मात्र त्यांना उमेदवारी आमदारकीची नाकारल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यांचं धारावीमध्ये काहीही कार्य नाही आहे, आम्ही त्यांना अजिबात ओळखत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करत ते धारावीचे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना विरोध केलेला आहे। स्थानिक उमेदवार कोणीही द्या, मात्र बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देऊ नका असा स्पष्ट इशारा जो आहे तो या कार्यकर्त्यांनी आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतंय। आता या संदर्भात भाजपचे जे अध्यक्ष आहेत मुंबईचे अमित साटम हे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी या नाराजीनंतर आता काय निर्णय घेतला जातो ते पाहणं महत्त्वाचं आहे। रवी राजा कोंडू हे अनेक वर्ष मुंबई महापालिकेमध्ये काम करतायत। काँग्रेसच्या वतीनं ते नगरसेवक म्हणून निवडून येत होते, विरोधी पक्षनेतेपदी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे काँग्रेसचे बडे नेते AK अँटोनी यांचे ते भाचे आहेत, त्यामुळे यांच्या नावाला आता मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसतोय। पुढची बातमी आहे ठाणे आणि नवी मुंबईतून। ठाणे नवी मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र लढणार का याबाबत अजूनही चित्र स्पष्ट नाही आहे। चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं आघाडी घेतली आहे, पण काँग्रेस मात्र स्वबळावर लढणार असल्याचं समजतंय। ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेत एकत्र निवडणूक लढणार आहे। शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या तिघांचं गुण्यागोविंदाने जे काही जागा वाटपाचा कार्यक्रम होता तो बऱ्यापैकी आता पूर्ण झालेला आहे। एखाद जागेवर कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये वाद असल्यामुळे ती जागा थांबली आहे, पण बाकी बऱ्यापैकी आता आमचं सगळं संपलेलं आहे। प्रतिक्रिया देत होते। अनेक ठिकाणी आमच्या जागा वाटपाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आपल्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी रिजवान शेख आपले प्रतिनिधी आहेत। रिजवान, कधी नव्हे ते काँग्रेस आणि मनसे ठाण्यामध्ये एकत्र येताना दिसते। विनोदजी, नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये सर्व काही मतभेद आहे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसांपासून ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या घरावरती जी आहे ती महाविकास आघाडीची बैठक पार पडते, परंतु आज ज्या पद्धतीने विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आणि ते बाहेर देखील पडलेले आहेत। विक्रांत चव्हाणांचा आरोप आहे त्यांनी 35 जागा जी आहे ती ठाणे महापालिकेवरती मागितली होती, परंतु कुठेतरी त्यांना 20 जागा ज्या आहेत ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून देण्यात येतात आणि त्यांनी आरोप देखील केलेला आहे की जितेंद्र आव्हाड आणि राजन विचारे यांना नेहमीच इशारा केला, परंतु दोघेही नेत्यांनी नेहमी जे आहे ते काँग्रेसला डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे।
त्यांनी 3 वेळा जे आहे ते काँग्रेसच्या माध्यमातून पत्रे लिहून जे आहे ती 35 जागा मागण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कुठेतरी काँग्रेसचा 35 जागा न मिळाल्याने विक्रांत चव्हाण यांनी थेट महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र 131 जागेवरती लढण्याचा इशारा आहे तो या महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलेला आहे. दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेनामध्ये कुठेतरी आतापर्यंत सीट शेअरिंगचा फॉर्म्युला जो आहे तो आतापर्यंत ठरलेला नाहीये. गेल्या आपण जर पाहिलं 5 बैठका ज्या ते ठाण्यामध्ये पार पडलेल्या आहे आणि उद्या जे फॉर्म भरण्याची शेवटची दिवस आहे. परंतु अद्यापर्यंत भाजप आणि शिवसेनामध्ये ठाण्यामध्ये कुठेतरी 4 जागा आहे ती अद्यापर्यंत अडलेली आहे आणि अनेक लोकांना अद्यापर्यंत जी आज अनेक लोकांची रॅली देखील निघाली होती. परंतु कुठेतरी एबी फॉर्म नसल्यामुळे कुठेतरी सर्व लोकांची जी रॅली आहे ती ठाण्यामध्ये कॅन्सल करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज आणि उद्या कशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर उद्याचा दिवस आहे तो सर्वात महत्वाचा दिवस आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व लोकांना जे आहे ते आपला फॉर्म जे आहे तो सबमिट करायचा आहे आणि आज ज्या पद्धतीने रात्रीपर्यंत सर्व चित्र जे आहे ते ठाण्यातले पुणे आणि नवी मुंबईचं आपण जर पाहिलं तर भाजपची एक हाती सत्ता जी आहे ती नवी मुंबईमध्ये आहे आणि गणेश सिंग यांचा मोठा वर्चस्व जे आहे तो नवी मुंबईमध्ये आहे. परंतु नरेश मस्के जे आहे ते स्वतः ठाणे आणून बसलेले आहे. ज्या पद्धतीने सीट चेंजचा फॉर्म्युला ठरलेला नसला तरी नरेश मस्के जे आहे ते नवी मुंबईमध्ये आपलं ठाण म्हणून बसलेले आहे. कुठेतरी भाजप आणि शिवसेनेमध्ये जो सीट शेअरिंगचा फॉर्म्युला आहे तो कधी पण ठरून येणार आहे तेच पाहणं महत्व ठरणार आहे. विनोदजी, अगदी ठाणे आणि नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेचं अजूनही जागा वाटप पूर्ण झालेलं नाही, कारण ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेचा जोर आहे तर तिकडे नवी मुंबईमध्ये भाजपचा जोर आहे. रिजवान आमच्यासोबत असेच राहा. पुढची बातमी सुद्धा ठाण्यातून आहे. ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना काल स्थानिक नागरिकांनी अडवलेलं आहे. लोकमान्य नगर परिसरात प्रचाराच्या वेळी स्थानिक नागरिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील लोकमान्य नगर परिसरात शिवसेना यांच्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना स्थानिक नागरिकांनी प्रचार करताना अडवलं आणि त्यांना जाब विचारला. गेले 10 वर्ष तुम्ही काय केलं अशा आशयाचे फलक सुद्धा या स्थानिकांनी या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दाखवले. पुन्हा एकदा रिजवानकडे जाऊयात. रिजवान, हा सगळा नेमका प्रकार काय? स्थानिकांचा या प्रतिनिधीला किंवा या उमेदवाराला विरोध दिसतोय, सविस्तर बातमी काय? विनोदजी, नक्की आपण जर पाहिलं तर गेले 25 वर्षापासून ठाणे महापालिकेवरती एक हाती सत्ता शिवसेनेचे. मुख्यमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी करोडो रुपये जे आहे ते ठाणे महापालिकेला विकासासाठी दिले होते. परंतु कुठेतरी याच प्रभाग क्रमांक 14 मध्ये जे माजी नगरसेवक दिलीप बाटक्के असो किंवा उषा डोंगरे असो आणि कांचन चिंदरकर यांना जो आहे तो काल रात्री जे आहे ते लोक प्रचार घरातून बाहेर पडले होते प्रभाग 14 मध्ये. परंतु कुठेतरी स्थानिक नागरिकांनी उघडपणे यांना विरोध दर्शवलेला आहे. 5 वर्ष तुम्ही कुठे असतात, जेव्हा निवडणूक झाली की तुम्ही आपल्या घरात बसतात, असाही जो तो फलक घेऊन या लोकांनी जे आहे ते या माजी नगरसेवकाला जो तो विरोध दर्शवला आहे. विशेषतः अनेक कोट्यावधी रुपये जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी ठाणे विकासासाठी दिले होते. परंतु हे नगरसेवक 5 वर्षासाठी फक्त काम करतात, त्याच्यानंतर संपूर्णपणे हे लोकांच्या कामासाठी कुठे असतात असाही प्रश्न लोकांनी विचारला. आणि उघडपणे आपण जर पाहिलं तर कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये जे आहे ते विरोध उघडपणे लोक करताना आपल्याला दिसून येत आहे. विनोदजी, अगदी हा सगळा प्रकार पाहता स्थानिकांनी सुद्धा आता लोकप्रतिनिधींना जाब विचारायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं पहिलं उदाहरण ठाण्यातून समोर आलं. धन्यवाद रिजवान दिलेल्या अपडेट्सबद्दल. पुढची बातमी आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरातून. छत्रपती संभाजीनगरात उमेदवारी न दिल्यानं शिवसेना महिला कार्यकर्ता प्रफुल्ला गुले या नाराज झालेल्या आहेत. त्यांनी थेट संभाजीनगरात शिवसेना कार्यालयात जात आपला विरोध दर्शवला आहे. संभाजीनगरात युती नको असा निर्वाणीचा इशारा स्थानिक आमदार प्रदीप जयस्वाल यांनी दिला आहे. तर भाजपकडून कमी जागा मिळत असल्यानं निवडणूक न लढवण्याची घोषणा जंजाळांकडून करण्यात आलेली आहे. पक्ष कार्यालयातून जंजाळ रडत बाहेर पडल्याचं दिसून येते. त्यांचे डोळे पाणावले होते आणि या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर आता भाजपसोबत युतीच नको असा सूर शिवसेनेतनं दिसून येतोय. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर संभाजीनगरात महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगरात युती तोडा, शिवसेना आमदारांनी ही मागणी केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी ही मागणी केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास उरलेले असताना ही नाराजी वाढल्यानं महायुतीत सध्या टेन्शन वाढलंय. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी का नाराज आहेत, का रडले काय माहिती त्यांच्या वार्डा बाबतीत त्यांनाही माहिती त्यांच्या वार्डासाठी म्हणून मी लढतच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कारण शेवटी या बाबतीत माननीय महाराष्ट्राचे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांची आता थोड्या वेळात मी आमच्या या महिलांचा विषय असेल, राजीव जंजाळाजीचा विषय असेल, शहरातल्या अशा 4-5 लोकांचा विषय आहे, तो विषय शिंदे साहेबांशी मी बोलणार आहे. हे सुटलं नाही तर आमची विनंती राहील त्यांना काही झालं तर युतीमध्ये
करत असताना प्रामाणिक युती व्हावी, नाहीतर युती तोडून टाकावी अशी आमची नम्रतेची इच्छुकांची जी काही संख्या आमच्याकडे चांगल्या कार्यकर्त्यांची, जी संख्या आमच्याकडे पदाधिकारी आहे ते जर बघितलं आणि ज्या वार्डामध्ये आम्ही मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे, ज्या वार्डामध्ये आम्हाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळालेलं आहे, ज्या बूथवर आम्हाला चांगलं मतदान झालेलं आहे त्या जागा आम्हाला दिल्या गेल्या पाहिजे ही अशी आमची मागणी होती. परंतु कुठंतरी चर्चा आहे की त्या जागा सोडण्यात आल्या. कुणी सोडले आहे? तुमचे तर मंत्रीच होते शिरसाट हे सगळे या चर्चेत. अजून त्यांच्यापर्यंत सुद्धा मी जेव्हा त्यांच्याशी सकाळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे सुद्धा यादी आलेली नाही. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत. मोहसिन, खरं तर संभाजीनगरमध्ये शिवसेना हा मोठा भाऊ आहे, भाजप हा तुलनेत छोटा भाऊ आहे. महापालिकेचा विचार केला तर अशा वेळेला शिवसेनेला जागा सोडवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय असं चित्र आहे. नक्कीच विनोद, ही सगळी संघर्ष आपल्याला शिवसेना भाजपचा पाहायला मिळतोय. गेल्यावेळी 29 जागा शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या आणि 22 जागा भाजपच्या आल्या होत्या. मात्र यावेळी भाजप हा मोठा भाऊ असल्याचा दावा करतो आणि त्यावरूनच हा सगळा संघर्ष सुरू झाला. आता हा संघर्ष एवढ्या टोकाला पोहोचला आहे की शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी आपण निवडणूकच लढवणार नसल्याची घोषणा केली. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहे. आता आम्ही पण शिवसेनेच्या कार्यालयाकडे चाललोय, कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंजाळ यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी निघालेले आहे आणि शिवसेनाच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीत संभाजीनगरमध्ये युतीच्या जागा वाटपावरून मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे ही जंजाळांची नाराजी पाहायला मिळते, दुसरीकडे मात्र संजय शिरसाट यांच्या घरी आता युतीचा प्रस्ताव घेऊन भाजपची कोर कमिटी पोहोचलेली आहे आणि त्या ठिकाणी काही वेळातच युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे राजेंद्र जंजाळ यांची नाराजी आणि दुसरीकडे युतीची घोषणा होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे युतीत जागा वाटपावरून आपल्याला ज्या जागा देण्यात आलेल्या आहे त्या अत्यंत कमी आहे. 35 ते 36 जागा देण्यात आल्याचा दावा जंजाळ यांनी केलेला आहे. काही ठिकाणी ज्या ठिकाणी शिवसेनाचे उमेदवार निवडून येऊ शकत नाही त्या ठिकाणी अशा जागा देण्यात आलेल्या आहे आणि त्या फक्त आकडा फुगवण्यासाठी या जागा देण्यात आल्याचा त्यांनी दावा केलेला आहे. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या घडामोडींमध्ये शिवसेनेत देखील 2 गट पडल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे भाजप मात्र आपल्या जागेवर ठाम आहे आणि भाजप ज्या जास्त जागा मागितल्या होत्या त्या त्यांच्या पदरी पडताना पाहायला मिळतात. आता हा गोंधळ कुठपर्यंत पोहोचतो हे पाहणं महत्वाचं असणार. अगदी शिवसेनेमध्ये 2 गट पडल्याचं दिसतं. एकीकडे संजय शिरसाट आणि दुसरीकडे प्रदीप जयस्वाल आणि राजेंद्र जंजाळ यांची भूमिका दिसते. त्यामुळे आता नेमका निर्णय काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि जसं मोहसिन आपल्याला सांगतो की काही वेळातच या युतीची घोषणा होणार आहे. त्यामुळे पुढे नाराजी नाट्य निस्तरता स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नाकी नऊ येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि आता संभाजीनगरमधनं जाऊयात नाशिकमधील एक मोठी राजकीय घडामोड समोर आली. ती म्हणजे अखेर नाशिक महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसे सर्वजण एकत्र लढणार आहेत. अगदी राज्यभरात कुठेच दिसत नसलेलं चित्र नाशिकमध्ये दिसतंय. जागा वाटपावरून पसरलेलं नाराजी नाट्य आता दूर झालेलं आहे. रखडलेल्या 13 जागांचा तिढाही सुटल्याचं समजतंय. नाशिकमध्ये भाजपला टफ फाईट देण्यासाठी मनसेसह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकवटलेले आहेत. काँग्रेस आणि मनसे सुद्धा इथं एकत्र लढताना दिसते. प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत. प्रांजल, जसं मी म्हटलं की कुठे नसलेलं चित्र इथं पाहायला मिळतंय. काँग्रेस आणि मनसे एकाच आघाडीचे सदस्य आहेत. कशा पद्धतीनं हा सगळा संवाद पार पडला आणि आता नेमकं जागा वाटपात काय ठरलंय? मुळात हे सगळेजण एकत्र जरी आल्याचं दिसत असलं तरी मात्र हे सर्वजण एकत्र येणं हे एवढं सोपं नव्हतं. हे कसं सगळं जुळून आलंय असंच म्हणावं लागणार आहेत. कारण कालच आपण बघितलं तर यांची जी चर्चा आहे, जागा वाटपाची चर्चा ही अंतिम टप्प्यात आलेली होती. मात्र 13 जागांवरती हे सर्व काही रखडलं होतं. यामध्ये खास करून प्रभाग क्रमांक 13 होता, 14 होता, त्यानंतर 21 होता. असे प्रभाग होते की ज्यामधील क, ड आणि इतर ज्या जागा होत्या त्याच्या चर्चा या रखडलेल्या होत्या. आणि दरम्यान ठाकरे गट असेल किंवा मनसेने देखील आपण दोघं वेगळं लढू एवढी तयारी देखील केलेली होती. मात्र त्यानंतर सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांची वरिष्ठ पातळीवरती चर्चा झाली आणि नाशिकमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र यायला हवं असं ठरलं. आणि आपण बघितलं तर आज सकाळी देखील शरद पवार गटाचे जे नाशिकचे प्रभारी आहेत सुनील भुसारा हे नाशिकमध्ये दाखल झाले. त्यानंतर काँग्रेसच्या खासदार शोभा बच्चाव या देखील नाशिकमध्ये आल्या आणि आज सकाळी एक बैठक ही पार पडलेली आहे आणि अखेर सर्व काही गणित जे आहे ते जुळून आलेलं आहे. या सगळ्यांची बैठक झालेली आहे आणि यामध्ये
तोडगा हा निघालेला आहे आणि आपण सर्व एकत्र लढावं असं चित्र जे आहे ते आपण सर्वजण एकत्र लढायला हवं असं सगळं ठरलेलं आहे. दरम्यान हे जागा वाटप जे आहे म्हणजे या 13 जागांवरती तोडगा निघालेला होता त्या 13 मधील जवळपास 5 आणि 4 जागा या शरद पवार गट आणि काँग्रेसला देण्यात आलेल्या आहेत. मनसे आणि शिवसेना उबाट आणि शिवसेना ठाकरे गटाने मोठेपणा दाखवलेला आहे आणि त्यांना या जागा दिलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी म्हणजे अजून फायनल आकडेवारी समोर आलेली नाही आहेत. 2-3 जागांबाबत चर्चा या आमच्या अजूनही सुरू आहेत, मात्र सायंकाळपर्यंत ते पूर्ण होतील असं भुसारा यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान सध्याची जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेना ठाकरे गटाला 64 जागा या मिळालेल्या आहेत, तर मनसे 27 जागांवरती समाधानी झाले आहेत आणि शिवसेना आणि शरद पवार गट आणि काँग्रेसला जवळपास 12 ते 13 जागा येतील असं देखील सध्याचं चित्र आहे. मात्र ही एक मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागणार आहे. जसं तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलेलं आहे, तर महाराष्ट्रात ही युती झालेली आहे. मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर महाविकास आघाडीचं ठरलं आहे, मात्र महायुतीचं अजूनही काही ठरत नाही आहेत. कारण शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीची युती होईल हे जवळपास निश्चित आहे. त्यांच्या जागा वाटपाबाबत बैठकांचं सत्र हे सुरू आहेत, मात्र अजूनही ठरत नाही आहेत. तर भाजप देखील आपली भूमिका ही स्पष्ट करत नाही आहेत. काल देखील संकटमोचक म्हणून ज्यांची ओळख आहे त्या गिरीश महाजनांना जळगावमध्ये प्रश्न विचारण्यात आला की तिकडे शिंदे गट आणि राष्ट्रवादी एकत्र आलेत नाशिकमध्ये, आपली भूमिका काय. तर गिरीश महाजनांनी म्हटलं होतं की दोघं जर एकत्र येत असतील तर आम्ही स्वबळावर देखील लढू शकतो असं देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे. त्यामुळे एकंदरीतच महाविकास आघाडीचं ठरलं, मात्र आता महायुतीचं कधी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अगदी धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्सबद्दल. आता नाशिकमधून एक मोठी बातमी येते. महायुतीमध्ये नाशिकमध्ये फूट पडली आहे. शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत, तर नाशिकमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्याचं समजतंय. नाशिकमध्ये महायुतीत उभी फूट पडलेली आहे. भाजप स्वतंत्रपणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, तर शिवसेना आणि अजित पवार गट या 2 पक्षांची तिथं युती झालेली आहे. प्रांजल पुन्हा एकदा आपल्यासोबत आहे. प्रांजल, ही युती खरं तर अपेक्षित होती आणि त्या दिशेनं गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. अखेर ही घोषणा झाली आहे का? खरं विनोद सर, मुळात NDTV मराठीच्या बातमीवरच शिक्कामोर्तब झालं असंच म्हणावं लागणार आहेत. शनिवारीच दुपारी 4 वाजता करता NDTV मराठीने ही बातमी दिलेली होती की शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र येणार आहेत. त्यांच्या गुप्त बैठका देखील झालेल्या होत्या आणि यावरती शिक्कामोर्तब झाले आहेत असंच म्हणावं लागणार आहेत. कारण सध्याची जी काय अपडेट येते त्यानुसार शिवसेने शिंदे गट आणि अजित पवार गट हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यांची आत्ता देखील एक बैठक सुरू आहे आणि थोड्याच वेळात याबाबत अधिकृत घोषणा देखील केली जाणार आहेत. मंत्री दादा भुसे शिवसेनेचे यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार समीर भुजबळ, मंत्री नरहरी झिरवार, आमदार हिरामण कोसकर, सरोज आयरे यांच्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून जागा वाटपाबाबत खलबत ही सुरू होती. मात्र काही जागांवर म्हणजे जी सकाळपर्यंतची अपडेट होती त्यानुसार 8 जागांवरून हे सर्व चर्चा या रखडल्या होत्या. यासोबतच शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांची गिरीश महाजनांसोबत चर्चा ही सुरू होती. मात्र भाजपकडून हवा तसा प्रतिसाद जो आहे तो मिळत नव्हता आणि अखेर या दोघांचं ठरलेलं आहे. आणि नाशिकमध्ये आता भाजप यासोबतच समोर आपण बघितलं तर महाविकास आघाडी आणि आता शिंदे गट आणि अजित पवार गटाची युती अशी तिहेरी लढत खरं तर बघायला मिळणार आहेत. आता थोड्याच वेळात याबाबत खरं तर अधिकृत घोषणा जी आहे ती शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून केली जाणार आहेत. मात्र या घडीची मोठी बातमी म्हणावी लागणार आहेत की भाजप आता स्वबळावर लढणार आहेत. अनेक दिवसांपासून भाजपकडून 100+ नारा हा देण्यात आला होता. आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासूनच भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग हे सुरू आहेत आणि स्थानिक पातळीवरून देखील वरिष्ठांकडे अहवाल हा पाठवण्यात आलेला होता. त्यानुसार आपण स्वबळावर खरं निवडणूक लढवावी. 2017ला आपण स्वबळावरती निवडणूक लढवली होती आणि आता देखील आपल्याला फायदा होईल, आपल्याकडे सक्षम उमेदवार आहेत असा अहवाल स्थानिक पातळीवरून गेला होता. मात्र वरिष्ठांकडून महायुती व्हावी अशी इच्छा होती असं देखील बोललं हे जात. अगदी वरिष्ठांकडनं महायुतीची इच्छा होती, मात्र तरी सुद्धा भाजपनं जो अहवाल दिला होता स्थानिक स्तरावरनं त्यामध्ये स्वबळाची भाषा केली होती. त्यामुळे त्याच दृष्टीनं पावलं पडताना दिसतात आणि आता काही वेळातच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्सबद्दल.